रूपी
रूप विशालाक्ष देवी द्यामा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगला तन्नो वासुदेव सुत नंद कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंद श्री कृष्णं वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महालक्ष्मी महास्वरस्वती महाकाली इतना वरदे कालीमालनाश भागवत कथा माँ मेरे पानी में भर दे प्रथम मनाओ गणपति सिद्ध करो सबका मात शारदा कंठ पर आय विराजो मां प्रथम मनाओ गणपति दूजी शारद मां तीजे पंडित श्री सुरेश चंद्र चौथे रामदेव बोल गजानन महाराज की जय वंदन राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय वैराग्य मूर्ति गागे महाराज की जय 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 श्री राधे कथेच्या ज्या परमात्म्याची कथा आम्ही श्रवण करणार त्या परमात्म्यापर्यंत एक प्रेमाची हाक पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया। भगवंतापर्यंत आपली हाक पोचेल, भगवंताला आपली कदाचित दया येईल।
भगवंताला जर आपली दया आली, प्रभू कथेला येतील, भगवंत जर कथेला आले तरच कथेला आनंद येईल। तर त्या आनंदाला प्राप्त करण्यासाठी माझ्या परमात्म्याची आराधना आपण सर्वांनी मिळून करूया। या तर चला। तो राधा मेरी स्वामी, मैं राधे तेरो दास, जन्म जन्म मोहिनी यो तो कृष्ण चरण अनुराग। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। कुंज बिहारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। सर्वांनी भगवान का आराधना हे नाथ श्री राम। मुद्गलेश रूपा जय गुरुदेवा, मुद्गलेश रूपा जय गुरुदेवा, मुद्गलेश रूपा जय गुरुदेवा।
मुकलेश रूपा जय गुरुदेवा गजानन रूपा जय गुरुदेवा गजानन रूपा जय गुरुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हरे राम 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 हरे 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 राम सर्वांनी मिळून हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे ओ राम हरे हरे राम राम हरे हरे ओ कृष्णा हरे हरे कृष्णा हरे हरे ओ राम हरे ओ कृष्णा हरे हरे ओ राम हरे हरे कृष्णा वासुदेवा हरे 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 गोपाल कृष्ण भागवत महापुराण की योगराज गजानन महाराज जय जय श्री राम। प्रथम स्मरणीय श्री गुरुदेव संत समाज समस्त उपस्थित श्रोतागण समस्त गजानन महाराज संस्थांची कमिटी आणि कार्यकारिणी मंडळी शुकदेवजी महाराज परीक्षिताला आज 6व्या दिवसामध्ये कथेला प्रवेश करतात. शुक वाच हे परीक्षित गोवर्धनाचं महत्व आपण काल पाहला. सुंदर गोवर्धन भगवंताने आपल्या करांगडीवर नाही करांगडीच्या नखावर तो गोवर्धन उचलला. 7 दिवस चालला हो आणि 7 दिवस उचलल्यानंतर इंद्राचा अभिमान कमी झाला आणि समस्त वृंदावनवासी गोपी ग्वाल बाल सर्वांना कळलं की हा नंदाचा मुलगा नाही, हा यशोदेचा मुलगा नाही, हा कोणाचाच मुलगा नाही, हा तर जगताचा माय बाप आहे.
आणि समस्त वृंदावनाशी कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाले. तो दिवस म्हणजे गोवर्धन पूजा. गोवर्धन पूजा त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्तीचा रंग लागला. भक्तीचा रंग लागला. म्हणून अगोदर परमात्माला समजून घ्यायचंय. परमात्माला समजून घेतल्याशिवाय अरे बाजारात गेल्यानंतर आम्ही कांदे घेतो, बटाटा घेतो, वांगी घेतो, परंतु 10 वेळा आम्ही त्याला पाहतो. टोचला आहे काय, छिद्र आहे काय, चांगला आहे काय, वाईट आहे काय. एक साधारण पदार्थ घेताना आमच्या मनामध्ये किती विचार असतो, पण भक्ती करत असताना आम्ही त्या परमात्माला नीट पाहत असतो. शुकदेवजी महाराज म्हणतात परीक्षित, परमात्मा बुद्धीने समजत नाही. परमात्म्यामध्ये बुद्धी लावू नका. बुद्धी लावू नका. परमात्मा बुद्धी लावू नका. बुद्धी संसारामध्ये लावा. परमात्म्यामध्ये बुद्धी लावू नका. हा बुद्धी लावण्याचा विषय नाही. जो बुद्धी लावतो तो इथेच अटकलेला आहे. परीक्षित, मग परमात्माला कसं समजून घ्यायचं. आजपासून गोपी यांनी भक्ती प्रारंभ केली. अगोदरही करत होते पण थोडी अर्धवट होती. नंदाचा मुलगा समजत होता. परीक्षित करांगळीवर 7 दिवस गोवर्धन धारण केला. तेव्हा कुठे समजलं की ज्याच्या पाहल्याने ताण भूक हरते असा बस एक ईश्वरच असू शकतो. त्याला म्हणतात परब्रह्म. परब्रह्म ज्ञान वाढलं. वृंदावनामध्ये गोवर्धन खाली ठेवला. गोवर्धननाथ भगवंतांची स्थापना स्वयं भगवंताने केली. सर्वांना सांगितलं तुम्ही आता बाहेर निघा. सर्वांनी पाहिलं कन्हैयाने आमचं रक्षण केलं. भगवान श्रीकृष्ण सदैव रक्षण करतात. म्हणून म्हणतात कधी दुःख वाटलं, त्रास वाटला, विघ्न दिसत आहे, भय दिसत आहे, तर भगवंताचा जाप मंत्र प्रारंभ करून जायचा. कोणता? कृष्णाय वासुदेवा प्रणत क्लेश नाश गोविंदा वयं नमः. परमात्मा आपलं रक्षण करेल. परमात्माने सर्वांचं रक्षण केलं. सर्वांचं रक्षण केलं. इंद्र खाली आला. इंद्राने क्षमा मागितली, माफी मागितली. इंद्राने भगवान श्री कृष्णाचा दुग्ध अभिषेक केला. दुग्ध अभिषेक. सुरभी गोमाता त्या ठिकाणी प्रगटली आणि सुरभी गोमातेचं दूध, त्या दुधाने भगवान श्री कृष्णाची त्या ठिकाणी सुंदर अभिषेक आंघोळ करून. आणि ते दूध ज्या ठिकाणी एकत्रित झालं, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी थांबलं गोवर्धनापाशी, त्या जागेला नाव भेटलं सुरभी कुंड. सुरभी कुंड. शास्त्रकार सांगतात, वेदांतकार सांगतात, त्या ठिकाणी ते दूध एकत्रित झालं आणि सुरभी गोमातेच्या दुधाने झालं ते कुंड तयार. म्हणून त्या कुंडाचं नाव सुरभी कुंड. गोवर्धन प्रदक्षिणेमध्ये सुरभी कुंड आपल्याला भेटतो. सुरभी कुंड. म्हणून या ठिकाणी म्हणतात इंद्रने क्षमा मागितली. सुरभी कुंड त्या ठिकाणी प्रगटलं.
म्हणून त्या ठिकाणी सुरभी कुंडामध्ये ही आंघोळ केली पाहिजे. सुरभी कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर ज्ञान प्राप्त होते. कारण की ज्ञानाच्या वेळेस त्या ठिकाणी सुरभी कुंड तयार झालं असो, त्या कुंडात आंघोळ केली पाहिजे. पण आजकाल काय कोणी कुंडात आंघोळ केली तर मला नाही वाटत की बरं होईल म्हणून. शुद्धजी महाराज सांगतात, परीक्षित आता त्या ठिकाणी सर्वांनी नमस्कार केला. कोणाला? रक्षण करने वाले नंदनंदन यशोनानंदन गोपी जन वल्लभ राधा रमन गिरिराज बिहारी श्री कृष्ण चरण शरणम. नमस्कार केला सर्वांनी भगवान श्री कृष्णाला. आणि परीक्षित आता भक्तीमध्ये वाढ झाली म्हणून गोवर्धन पूजा करायची असते. गोवर्धन पूजा ते येत असते ना 12 महिन्यातून एक वेळा. कधी येते ते? येत असते तो कधीतरी दिवाळीच्या नंतर येते तो, आहे ना. हा, गोवर्धन मस्त गोवर्धन तयार करतात शेणापासून, असं छोटासा, असं त्याची पूजा करतात. असा गोवर्धन करत जा पूजा गिजा. त्याच वेळेस मला वाटते ते महिषासुरी करत असते वाटते त्याच वेळेस, आहे ना. हो, महिषासुरी करतात असा तयार मस्त. मग ते मोहल्ल्यातले गल्लीतले कॉलनीतले मग इच्छक पोरं मग त्याच्यात फटाका फोडतात, है ना. असे असते महिषासुराले मारते चांगला. महिषासुराले मारा, दुसऱ्याचे घर खराब करा, करा आनंद आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे फक्त या व्यासपीठावरून काय शेणाचा महिषासूर मारला, मनातला महिषासूर केव्हा मारा, डोळ्यातला महिषासूर, हाताचा महिषासूर, साऱ्या इंद्रियामध्ये महिषासूर बसलेला आहे, तो केव्हा मारा, तेव्हा मी समजेल की तुम्ही महिषासूर मारला. असो, पण ही गोवर्धन पूजा जी आहे ना, गोवर्धन पूजा ही एक वेळेस नाही, तर शास्त्रकार म्हणतात नित्य गोवर्धन पूजा आपल्या घरामध्ये करा, नित्य करा. नित्य करा. नित्य कशी करावं लागेल? अर्थ काय? ज्ञान आणि भक्ती नित्य वाढवत राहा, त्यालाच म्हणतात गोवर्धन पूजा. आता सगळ्या शेवटी शुद्धजी महाराज एकच तत्व सांगतात. गोवर्धन म्हणजे काय? गोवर्धन म्हणजे नित्य ज्ञान आणि भक्तीला वाढवणे, त्याला गोवर्धन पूजा असं म्हणतात. नित्य ज्ञान वाढवा, भक्तीचा रंग लागेल, मग तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल संसारापासून, आणि नंतर तुमची सहज मुक्ती होऊन जाईल. किती सोपं आहे, किती सोपं, जवळच आहे, मार्ग जास्त दूर नाही. तुझं आहे, तुझं पाशी, फक्त रस्त्यामध्ये काटे पडले आहे. फक्त आता त्या काटेचा विचार आहे. कोणी काटा रुतला तर तो म्हणते आता मी इथंच थांबतो, दुरूनच हर हर महादेवा इथूनच खालूनच पाहायला लागतो, कोणी असं म्हणते. एवढा फरक पडतो. संसारामध्ये काटे आहे, कधी मन दुखते, अनेक गोष्टी होतात, परंतु व्यक्तीने थांबू नये, चलत राहायचं. कसं? हळूहळू चलत राहायचं. म्हणून वारकरी म्हणतात ना, काय? वाटे हळूहळू चला, मुखाने राम कृष्ण बोला. वाटे हळूहळू चला, मुखाने राम कृष्ण बोला. वाटे हळू हळू चाला, मुखाने राम कृष्ण बोला. वाटे हळूहळू चला, वाटे हळू हळू चाला, वाटे हळूहळू चला, वाटे हळू हळू चाला, वाटे हळूहळू चला,
राम कृष्ण बोला वाटे हळूहळू चाला मुखाने राम कृष्ण बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी केशवा माधवा तुझ्या नामा तेरे गोडवा बोला हे देवा तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामा तेरे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा 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 दार उघडा केव्हा म्हणण्याचा अधिकार आहे कधी काय कधी आले दार वाजवलं कोणी आपल्यासाठी दरवाजा उघडत नसते कोण उघडते अगोदर ओळख करावी लागते मग कधी आलो तर आपल्यासाठी दरवाजा उघडेल आपली ओळख आहे काय आपण अजून परिचय करून नाही घेतला याच्यासोबत त्याच्यासोबत आपण परिचय करून घेतले साहेबासोबत काम पडते त्याच्यासोबत काम पडते पण परिचय करून घेतले पण जगाचं काम ज्या बॉस सोबत आहे जगाचा बॉस कोण परमात्मा त्याच्यासोबत ओळख केली काय त्याच्यासोबत थोडी ओळख वाढवा थोडी ओळख वाढवावी का मग म्हणण्याचा अधिकार आहे शेवटच्या क्षणी काय किती तिजोरीत पैसा जमा करता वाईट नका वाटून मी असंच बोलतो किती किती जमा करायचं आहे शेवटचा आकडा विचार करून ठेवला काय नाही ना किती किती तिजोऱ्या भरल्या तरी ती तिजोरी तुमच्या कामी पडणार नाही शिदोरी ती बांधायची जी शिदोरी आपल्या सोबत गेली पाहिजे चुकीचं बोलतो या शिदोऱ्याच आहे ना हे लंच बॉक्सच आहे ना आपले बरोबर नेकाजी आपण तयारी करून ठेवल्या कोणासाठी घेतला दागिना सोनगीन आले म्हणजे ते आले बरं होते नाही दिला तरी ते घेते टेन्शन नक्की काय म्हणायचं किती की तिजोऱ्या ठेवल्या किती की जमा केलं तरी ही तिजोरी कामी पडणार नाही शेवटच्या क्षणी जर तुम्ही म्हटलं स्वतःच्या लेकरांना तिजोरी उघड तो म्हणून चाब्या हरपल्या
चुकीचं बोलतो. ही तिजोरी आपल्या कामी पडणार नाही. म्हणून संतांनी सांगितलं तिजोरी कोणती, शेवटी येईल कथा कुठे, तुमच्या देहावरच येईल. मी जाणून बुजून आणत नाही, हा न समजून घ्या. संतांनी तेच म्हटलं. काय तिजोरी कोणती, तिजोरी कोणती, कोणता खजाना जमा करायचा आहे, कुठे जमा करायचा आहे सांगितलं ना संतांनी. देहाची तिजोरी. कोणता खजाना जमा करायचा, पैसा कोणता, धन कोणतं, भक्ती रूपी धन. आम्ही आजपर्यंत अभंग ऐकले पण काहीच घेतलं नाही. काय घेतलं, काहीच घेतलं. थोडंसंच घ्या, एकच घ्या. म्हणून म्हणतात माऊली, एक तरी ओळी अनुभवावी. एक एक जास्त घेऊन गडबड होऊन जाईल. एक घ्या. एक घेतल्याने सर्व तत्व तुम्हाला आपल्या मतात अधिकारी. मग अधिकारी व्हावं लागते. मग अधिकारी केव्हा होते, जेव्हा भक्तीचा ठेवा आपल्याजवळ जमा राहील तेव्हा तो काहीतरी आपल्याबद्दल विचार करते. अहो साधारण गोष्ट आहे ना. आपल्या आई वडिलांकडे पैसा बँक बॅलन्स असला तेव्हा बाबा आई नसू द्या त्याच्याजवळ काही शिल्लक, मग आमच्या घरचं म्हातार काहीच कमवून ठेवलं नाही. चुकीचं बोलतो. म्हणून म्हटलं काहीतरी आपल्याजवळ शिल्लक ठेवत जा, शिल्लक ठेवत जा, काहीतरी शिल्लक ठेवत. आपण शिल्लक ठेवतच नाही. आज आमचं असं इकून तिकून, तुमच्या तर ह्या इकून जाते तर तिकून तयार आहे. घाबरायचं कामच नाही. पंख लागले तर बा. जय गुरु संपाली. म्हणून वेदांतकार शास्त्रकार म्हणतात या ठिकाणी तुमच्याकडे काही आहे तर तुमचा जय जयकार आहे. कारण की आपण आता कथेमध्ये पुढे पुढे चाललो. आपल्याकडे काही नाही तर आपल्याला कोणी विचारणार नाही. मी सांगतो तुम्हाला, स्पष्ट सांगतो. याच्यात की आता राग नाही, लोभ नाही. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात एक तरी गुण अंगी असावा. म्हणजे तो काहीतरी खजाना पाहिजे तुमच्याकडे.
आणि ते काहीच नाही आहे तर मग आपण शून्य झालो. म्हणून म्हणतात झाकली मूठ 1.25 लाखाची. कोणती मूठ? मूठ झाकली पाहिजे. मार्केटमध्ये तुम्हाला जर बिलकुल स्टँड राहायचं आहे आणि चांगला कारोबार करायचा आहे तर आपल्या घरामध्ये काय अडचण चालू आहे बाहेर बडबड करत बसू नका. आपलं काय आहे हे आपलं आतल्या आत ठेवा, म्हणजे झाकून ठेवा. म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर तो व्यक्ती जर म्हणते मला 10 लाख पाहिजे 1 मिनिटात मिळते त्याला. आणि समजा मार्केटमध्ये हुक फैलली की आता हे कंगाल झाली याच्याजवळ काहीच नाही आहे, कोणी तुम्हाला 1 रुपयाला विचारणार नाही. मग संसारात जर सुखी राहायचं असेल तर हा एकच मंत्र आहे, मूठ झाकून ठेवा. कशी? मग काहीतरी तुमच्याजवळ राहू द्या, काहीतरी तुमच्याजवळ राहू द्या. एकदमच नका उतावळेपणा करू. नाही आता आपलं काय राहिलं सर्व, आता लेकरायले देऊन टाकतो. मी तर बस भजन करतो, तू काही बज्जाता भजन करायला कुठं जात नाहीत, घरातच राहशील. कुठं जाणार? आणि सर्व सूत्र जर चालले गेले हातचे तर मग तेच आहे, वाईट नका वाटून घेऊ. जसं टाइमावर बाकीचे भेटते तसं मग ते टाइमशीरच भेटत. मंदात जर तुम्ही म्हटलं बिस्किट खातो तर मग जमत कळून घ्या. नाही कळलं? एका ठिकाणी मोठा भंडारा होता. मोठ्या भंडाऱ्यामध्ये एक नेता आले. मोठे नेताजी आले साहेब आले तर मग काय केलं ते छट आले. लोक बसले होते. साहेब गेले सर्वात अगोदर कुठं? मंदिरात. देवाचं दर्शन घेतलं. पुजारी महाराजांनी विचार केला चला यांना टिक्का लावू म्हणे आपण. टिक्के मोठे बात येते म्हणतात. टिक्का लावला. कारण की आता महाराजांना माहित आहे टिक्का जर लावला तर टिक्का खाली जात नाही. बरोबर नाही काय? मग लावला टिक्का. मग साहेबांना विचार केला आता टाका लागते, आता काय करा. मग त्यानं खिशात हात टाकला. इकून तिकून चापल चुपल केले तर सर्व नोटा होत्या. मग आता इकून तिकून चापल चुपल केलं तर 1 रुपया हाती लागला. 25 पैसे काही जमान्याच्या खिशात पडले होते. तेव्हाची गोष्ट, आताची नाही सांगत मनात तुम्ही. मग ते 1.25 रुपये निघाला हातात. मग नेताजीने काय केलं? पुजारी महाराजचा हात पकडला, त्याच्या हातात असा 1.25 रुपये ठेवला आणि त्याची मुठ अशी झाकून दिली. प्रेमाची भेट स्वीकार करा म्हणे. आता याच्या मतानं काय दिलं, काय ते एवढं झाकून दिलं बा तर पुजारी महाराज खुश. त्याच्या मनात लड्डू फुटा, गदगद झाले. नेताजी जसे निघाले मंडपात येण्यासाठी मग यांना हळूच हात उघडून पाहिला. म्हणजे काय निघते काही नाही याच्यातून, ड्रॉच आहे. हळूहळू पाहिलं खोलून तर त्याच्यात निघाला 1 रुपया 25 पैसे. पुजारानं विचार केला अरे बज्जत निघाला म्हणे. आता 1.25 रुपये काय करू म्हणे, मीठ येत नाही. आता कुठं 1.5-2 रुपयात मिठाचा पुडा नाही भेटत. लोक म्हणते भंडारे करता. मग आता हे मग तुमच्याजवळ शिल्लक राहत असन ना, येतं खरी करून तर पाय. काय महाराजही फुकटा देत नाही. मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतात पण आम्ही फुकटा देतो काय नाही लागत. इथीपासून तिथीपर्यंत लागते. आणि त्याच्यातील एक महाराज पोचणं म्हणजे हत्ती पोचणं आहे. उपाय काय नाही. यांनी पाहिलं म्हणे आता 1.25 रुपये, आता काय करा. आणि तिकडे धड करत नेताजी आले स्टेजवर. लोक बसले होते. शेवटचा दिवस होता कालचा काय. मग तो माईक ज्यांच्याकडे होता ते बोलले साहेब आलेले आहे, आता सर्वांना 2 अमृतमय शब्द सांगतील. अमृत फक्त आता घेतला माईक. तिकडे पुजारी आणि इकडे माईक पकडण्यासारखाच झाला.
पुजाऱ्यानं डोकं लावलं, कसं करा, काय करा बट या ₹1.25 काय करा, लोणचं टाका का मुरब्बा करा, याचा काय करावं बा. इकडे भाषण चाललं, हा समस्त उपस्थित, मग ते काम झाले, मग ते काम झाले, असं तसं आता चालू झालं, भाषण रंगात चढलं. तिकून पुजारी महाराज आले. शेवटी ते पुजारी पुरोहित आहे, पंडित म्हणतात त्यांना. पंडित साधारण पदवी नाही, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्याच्याकडे आहे त्याला पंडित असं म्हणावं. मग ते महाराज आले, धड धड थे असे आले की त्याचा भूत मांग लागला. ते आले असे मंदिरातून धावत निघाले, आले स्टेजवर आणि आल्याबरोबर माईक पकडला. साहेब घाबरले, आता हा काय करत. हा सर्वांना तातडीची सूचना, सर्वांनी ऐका, एक वेळा नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका. नेताजी आताच मंदिरामध्ये आले होते, त्यांनी देवाचं दर्शन केलं आणि दर्शन केल्यानंतर त्यांनी एक अनमोल वस्तू मला दिली. त्या अनमोल वस्तूचा लिलाव आता करायचा आहे, म्हणून पहिली बोली 50,000. लोक विचारात पडले, असं काय बटा याच्या मोठी 50,000. साहेब राजा एखादा हिरा दिला असं सांगता येत. एक म्हणे नाही राजा, एखादा माणिक्य दिला असं. हा आमचे 51,000, 51,001, 51,002, 70,000. सर बसले, बोलीवर बोली चालली. पहिली बोली 51, दुसरा म्हणते 70,000. पुन्हा त्या ठिकाणी बोलायचं झालं 70,001, 70,002. तिसरा बोलला 1,00,000. साहेबाचा जो पीए होता तो साहेबाच्या कानाजवळ गेला. साहेब म्हणजे काय असं काय दिलं म्हणजे बोलायचं म्हणे 1,00,000 चालले. साहेब बोलायला लागले, म्हणे एक काम कर, तू माझ्या पीए होय ना. म्हणे हो. राजा म्हणे मी फसलो म्हणे आज. म्हणे कसा फसला. अरे म्हणे मी म्हणे काही हिरा नाही माणिक नाही, म्हणे मी दिला म्हणे ₹100. आणि आता म्हणे ह्या महाराजांनी जर सर्वांच्या समोर अशी मुठ खोलली आणि तो ₹100 पाहला तर आपले जेवढे वोट भेटले म्हणे तेवढे गायब होते म्हणे राजा. फजूल फसलो म्हणे, या ₹100 पायी फसलो म्हणे राजा. अब्जो खरब रुपयाचे माझे वोट जाते म्हणे. आता काय करू. इकडे या पुजारी रंगात चढला. हा 1,00,000 वर कोणी असेल तर सांगा. 1,10,000, 1,10,000. साहेब उठले, याचा बीपी खालीवर खालीवर. पुजाऱ्याच्या कानाजवळ होठ नेले. म्हणे पुजारी महाराज काय एक काम कर ना म्हणे, तुम्हाला लिलाव करायचाच आहे ना म्हणे. हो म्हणे आपल्याला लिलाव करायचाच आहे. तर एक काम कर ना म्हणे, आता ते बोल्या सोडा म्हणे, मी 1,25,000 देतो म्हणे. आणि ते काय माझ्या खिशात तुमच्या हातानंच टाकून द्या म्हणे. माझ्या हातात नका टाकू म्हणे, तुमच्या हातानंच टाका म्हणे. आपल्या बंगाली टाका. हा साहेबांनी देवाचा गजानन बाबाचा प्रसाद समजून ती वस्तू स्वतःच ठेवलेली आहे आणि ₹1,25,000 मंदिराला दिलेला आहे. बोला गजानन महाराज की जय. टाकले पैसे साहेबाच्या खिशात. दे रे म्हणे मोजून. दिल्या गठ्ठ्या मोजून पुजाऱ्याच्या हातात. आता पुजाऱ्याने ₹100 ₹1,25,000 केले. कसे. मूठ उघडून नाही केले, मूठ झाकून केले. म्हणून मूठ नेहमी झाकून ठेवायची, झाकून ठेवायची. म्हणून या ठिकाणी शास्त्रकार वेदांतकार म्हणतात याला ज्ञान म्हणतात. असो आपल्याला पुढे जायचं आहे. भगवान पीत्वाम रात्रि शरदो फुल्ल मल्लिका विशरन्तु मनाचक्रे
मायामुपाश्रित शुकदेवजी महाराज म्हणतात, ज्ञान भक्ती आणि वैराग्याची वाढ ज्या ठिकाणी होते त्याला परमात्मा आलिंगन देतो. आणि आता भक्तांना आलिंगन देण्याचा वेळ आला आणि त्या वेळेला म्हटलेलं आहे महाराज. महाराज मला महाराज सांगायची होती. आम्ही ऐकलं की भगवंताने गोपियांना हृदयाशी लावलं, गोपियांसोबत तो नाचला. आणि शुकदेवजी महाराज म्हणतात, गोपी शब्द ऐकल्याबरोबर आमच्या डोळ्यासमोर कोण हजर होते? एक स्त्री ना. गोपी शब्द निघाल्याबरोबर आमच्याकडे एकच भाव निर्माण होतो, गोपी म्हणजे एक स्त्री आहे, एक स्त्री आहे. शुकदेवजी महाराज म्हणतात, परीक्षित, गोपी स्त्री नाही, गोपी पुरुष नाही, गोपी पुरुषोत्तर नाही, गोपी कोण आहे? अगोदर त्या गोपीला कळून घ्या. संसार माझ्या परमात्माला बोलतो, हा कोणता देव आहे जो स्त्रियांसोबत नाचतो, आलिंगन देतो. म्हणून या ठिकाणी शुकदेवजी महाराज म्हणतात, परीक्षित, एक सांगू गोपी कोण आहे? एका शब्दात कळेल. हा गुरुदेव. परीक्षित, गोपी इति गोप्य प्रयात प्रलापन्त चित्रता रुरुद सुस्वर राजन कृष्ण दर्शन लालसा. श्री कृष्ण दर्शनाची तीव्र इच्छा, श्री कृष्ण दर्शनाची तीव्र इच्छा जिच्या मनामध्ये रक्तामध्ये दाटलेली आहे, तिचं नाव गोपी आहे. तिचं नाव गोपी आहे. कोण गोपी? स्त्री नाही, पुरुष. कोण? एकच तत्व. कोणतं तत्व? फक्त मला श्रीकृष्णाची प्राप्ती करायची आहे. श्रीकृष्ण प्राप्ती कर शाश्वतम मम हृदय. त्यांच्या डोळ्यामध्ये ध्येय आहे, भगवंताला प्राप्त करण्याचं ध्येय. पती आहे, मुलं आहे, सासू आहे, सासरे आहे, सर्वच कोणी आहे. परिवारामध्ये राहतात, नित्य आपलं काम करतात, परंतु सर्वांसोबत प्रेम करतात. पतीलाही प्रेम देतात, लेकरांनाही प्रेम देतात. पण गोपी एक अशी आहे की गोपीने आपलं मन आपल्या परिवाराला दिलं नाही, आपल्या पतीला दिलं, मनामध्ये एकालाच ठेवलं, श्रीकृष्ण श्रीकृष्ण. तिचं नाव गोपी आहे. हो, तिचं नाव गोपी आहे. परीक्षित. म्हणून रासलीला फल प्रकरण आहे. फल प्रकरण. फल प्रकरण म्हणजे काय? गोपींनी भक्ती केली, रात्रंदिवस त्याचं नाव घेतलं, घराला परिवाराला सोडून, सर्वांना सोडून फक्त एकामध्ये मन टाकलं, कृष्ण कृष्ण श्री कृष्ण. भक्ती एवढी वाढली की आता त्याचं दर्शन केल्याशिवाय, त्याला भेटल्याशिवाय हा जीव शांत होत नाही. कधी भेटशील मनमोहन पाहण्या आपल्या भारत गुन्हा. भगवंताला पाहण्याची तीव्र इच्छा जी सासाने भगवंताचं नाव प्रकट करते, जिच्या रक्तामध्ये, जिच्या DNA मध्ये एकच तत्व आहे, श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. परीक्षित. तिला गोपी असं म्हणतात, तिला गोपी असं म्हणतात.
मोठे मोठे ऋषी महात्मा, मोठे मोठे साधू महात्मा यांनी विचार केला, हजारो वर्ष झाले तपश्चर्या केली, परंतु काम आम्हाला त्रास देतो. राम अवतारामध्ये मोठे मोठे साधू महात्मा राम मिलनाची इच्छा होती, परंतु राम मिलन होऊ शकलं नाही. का? कारण की कुठेतरी उणीव या जीवनामध्ये होती. उणीव जीवनामध्ये का होती? कारण की इच्छा साथ सोडत नाही. तुम्ही जंगलामध्ये जरी गेले, साधू जरी झाला आणि कितीही त्या ठिकाणी पालापाचोळा जरी खाल्ला, तरी इच्छा मरत नाही. इच्छा मरत नाही. साधू तो जो आपल्या इच्छेला मारतो त्याला साधू म्हणावं. इच्छेला कोण मारू शकतो? कोणीच नाही. आमची खाण्यामध्ये इच्छा आहे, खाल्ल्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. आम्ही 4 दिवस परिवाराला सोडून राहू शकत नाही, कारण की आमच्या इच्छा खतम होत नाही. इच्छेलाच काम म्हटलेलं आहे. काम, इच्छा माया आहे, माया. आणि मुक्ती कशाला आहे? मुक्ती मनाला आहे, मुक्ती आत्मेला नाही. आत्मा अगोदरच मुक्त आहे. आत्मा मुक्त आहे, मन बंधनामध्ये आहे. म्हणून आपल्याला या मनाला बंधनातून मुक्त करायचं आहे, आत्मेला नाही. का? कारण की मनालाच बंधन आहे. मनालाच बंधन आहे. मनाला बंधन कसे आहे? मन तीव्र गतीने बंधनामध्ये बांधला जातो. म्हणून ऋषी महात्मांनी विचार केला, आता या इच्छा कशा मारायच्या? इच्छा मरू शकत नाही. बरं, ब्रह्मचारी जरी झाला तरी इच्छा मरू शकत नाही. आणि ब्रह्मचारी कशाला म्हणतात? ज्याच्या संपूर्ण इच्छा मरून गेल्या त्याला ब्रह्मचारी असं म्हणायचं. ब्रह्मचारी कसाही असला तरी ब्रह्मचर्य टिकवणं कठीण. आणि ज्याने ब्रह्मचर्य टिकवलं त्याला स्वामी विवेकानंद असं म्हणतात. आणि विवेकानंद कसे घडले? ते विवेकानंद तसेच घडले. ते प्रत्येक वेळेस कॉलेजमध्ये जात असताना साधू संतांना भेटायचे, थोडे हशी मजाक टेबल करायचे आणि म्हणायचे, तुम्ही देव पाहलात काय? पाहिला असेल तर मलाही दाखवून द्या. तेव्हा त्यांना परमहंस कालिदास भेटले आणि एक दिवस त्यांना देव दाखवून दिला. स्वामी विवेकानंद घडले. परीक्षित साधू संत विचार करतात, इच्छा मरत नाही. व्यक्ती मरून जातो, इच्छेला सोबत घेऊन जातो. आणि जेव्हा इच्छा सोबत जातात त्यालाच अधोगती असं म्हणतात. पुनरूपी जन्म, पुनरूपी मरण, जठरम जरणे. मुक्त कोणाला करायचं? मनाला मुक्त करा. मन मुक्त होतो. लोक घर सोडतात, दार सोडतात, परिवाराला सोडतात आणि देवाला बसतात. ते चुकीचं आहे. घराला सोडून, परिवाराला सोडून ज्यांचा आधार आपण आहोत त्यांचा आधार तोडून जरी आपण भक्तीला गेलो तरी चुकीचा मार्ग आहे. प्रपंचातून परमात्माकडे जायचं असतं. अगोदर आपले जे आपल्यावर आधार आहे किंवा आपण कोणाचे आधार आहे ते पूर्ण करावे लागतात. ब्रह्मचारी कसा? घर सोडलं, दार सोडलं, जंगलात गेले. ब्रह्मचारी एक ब्रह्मचारी बाबा होते. ब्रह्मचार्याने आराधना केली, जंगलात राहत होते. संध्याकाळ झाली, जवळच्या गावातून दूध नेत होते आणि दूध पिऊन आपली झोप काढत होते. आणि सकाळी उठून पुन्हा
तपश्चर्या करायची. कोण? ब्रह्मचारी. ब्रह्मचारी तपश्चर्या करत होते. रोज संध्याकाळी दुधाला येत होते. गावकऱ्यांनी विचार केला एवढ्या दूर साधू चालत येतो दुधासाठी, मग काय करावं म्हणे, यांना त्रास होते. तर मग एक काम करू म्हणे, आपण दुधाची गाय यांना देऊन टाकतो. तिथंच दोयत जा आणि तिथंच दूध पेत जा आणि तिथंच राहत जा. चुकीचं आहे काय? बरोबर आहे ना. साधूला त्रास नाही झाला पाहिजे. गावकऱ्यांनी विचार केला, गाय दिली. गाय आश्रमाच्या समोर म्हणजे त्या झोपडीच्या समोर आहे. साधू बाबा सकाळी उठले, ब्रह्मचारी सकाळी उठले, गाय दहन करण्यासाठी भांडण आलं. दुधाचं पातीलं पकडलं, बसले जिथं. आता जसा हात स्तनापाशी नेला तसंच गायीने आपलं तोंड असं मागं नेलं. म्हणजे अर्थ काय? निघ इथून. बरोबर बुवाजीला वाटलं का हे आपल्यासोबत बोलून राहिली, लवकर लवकर काढ असं म्हणत असं. मग यांनी पुन्हा हात वळवला तर तिनं मारली लात. काय मारली? लात. ब्रह्मचारी कुठं? जमिनीवर. सोपं आहे काय? लोक गायीच्या गोष्टी करतात मोठे. गाय गाय गाय. महाराज लोक गोष्टी करतात गाय गाय गाय. बस एक आई एक गाय, त्याच्याच भरोश्यावर चालू आहे सर्व कथा. आता परंतु एक गाय कशी पोसावी लागते, काय काय करावं लागते, संतांनी काय म्हटलं? अनुभव घ्यावा. अनुभव घ्यावा लागते आणि मग बोलावं लागते. मग पा शब्दात कशी ताकद येते. मी 3 वर्ष गोरक्षण चालवलं. गोरक्षण चालू 84 गायापर्यंत पोहोचलो होतो. कमीत कमी 50 गायांची त्या ठिकाणी समाध्या केल्या. सर्व करून पाहिलं. बिचाऱ्या गायी चारायला गेलो मी. 60 गाया एका सोबत नेल्या. हो नेलं. सर्व केलं, काय नाही केलं. कित्येक धोतर फाटले, चपला तुटल्या, कित्येक काटे गळले. ते सांगायचं नाही का? कारण की माझ्या कृष्णाने गाई चारल्या बगड चप्पलच्या. माहित आहे 11 वर्ष श्रीकृष्णाने पायामध्ये काही घातलं नाही आणि पोटाच्या वरत कोणतं शर्ट कपडा टाकला नाही. साधना होती, साधना श्रीकृष्णाची. कृष्ण परब्रह्म तसाच बनला नाही. अरे देव नाही, परंतु थोर पुरुष म्हणून त्याच्याकडे पहा. त्याचं कार्य काय? रोज भगवान श्रीकृष्ण गायचं दूध, गायचं दही, गायचं गोमित्र, गायचं शेण, 5 वस्तू गायचं तुंप एका सोबत मिळून ते प्राशन करत होते. रोज पेत होते. फक्त माखन मिश्री सांगितलं, हे कोणी सांगितलं नाही. हे कोणी सांगितलं? हे फक्त अच्युत बाबाने सांगितलं. फक्त मी एक वेळा त्यांच्या मुखातून कुठेतरी ऐकलं होतं आणि त्यांच्या ग्रंथामध्ये, जो ग्रंथ आहे त्यांचा भागवताचा, त्याच्यामध्ये लिहिला आहे. भेट कोणाची घेत नाही, फक्त ध्यान करत असतो. पंचगव्याचं प्राशन करायचे तेव्हा दानावल नावाचा अग्नी पिऊ शकले. तेव्हा कुठे कंसाला मारू शकले. आपण आजकालचे लेकर बाबू दूध पिणं नाही, वास येते. तर दुधाचा वास येऊन राहिला. बाबू हे खाय नाही, पोट नाही. लेकर कोणते असो, कारण की बाहेरचं खाण्यामध्ये मिळले ना. आणि आम्हाला वाटते आमच्या लेकरांनी बाहेरचं खाल्लं म्हणजे आम्ही श्रीमंत, चांगले लोक, स्टँडर्ड मेंटेनन्स. हो वाईट नका वाटून घेऊ, पण त्याच्यात काही पडलं नाहीये. माझ्यासोबत एखाद्या गावाला चला भागवतासाठी आणखी, मग त्या गावाला विचारा महाराजाचा सर्व आवडता विषय कोणता, व्यंजन कोणतं, विचारा. एखाद्या वेळेस बाहेर गावाला जा, मस्त मग ते सांगतील बाजऱ्याची भाकर, मिरचीचा ठेसा, खिचडी,
वाढलेल्या तळलेल्या मिरच्या बेसन. चला चला माझ्यासोबत चला तुम्ही. कारण त्याच्यात संतुष्टी आहे. बरोबर नाही का? चांगला ब्रेड खा, देवानं सर्व दिलेले चांगल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, पण त्याच्यापासून फायदा नाही आहे. फायदा नाही. त्याच्यापेक्षा रात्रीच्या पोळ्या सकाळी चुळा करून खाल्ल्या किती चांगल्या वाटते. कौंद्रे महाराज तुझ्याजवळ पैसा नाही, आमच्याजवळ आहे तर म्हणून म्हणतं का? तसं नाही. जुनं ते सोनं, जुनं ते सोनं. लक्ष. ब्रह्मचार्याला काय दिली, लात मारली. ब्रह्मचार्याने विचार केला आता काय करावं, दूध का देत नाही. मग प्रियांनी विचार केला हिच्या तोंडाजवळ काही नाही, तोंडाजवळ द्यावं लागते तेव्हा कुठे हे दूध देईल. मग आता कसं करावं, आपण तर ब्रह्मचारी. ब्रह्मचार्याने विचार केला चला जंगलातच राहतो, आता आजूबाजूची थोडी जागा काढून घेऊ. म्हणजे जंगलात, जंगल कोणाचं, सरकारचं, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं, तिथं काढलं वावर, शेत. काय काढलं, शेत काढलं. कोण आहे, ब्रह्मचारी. जगाच्या इस्टेटवर ताबा टाकला पहिला. वाईट नका वाटत, ब्रह्मचारी. आता त्याच्यामध्ये टाकला मका. मका 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 समजते ना, मका मक्का. हा मक्का. आता त्यांनी मक्का पेरला, मक्का मोठा झाला, त्याला फुटले कंस. तू कृष्णाचा मामा नाही, हा नाही तर म्हणा तोही कंसच. हे मकईचे कंस लागले, मकईचे कंस. साधू बाबाने विचार केला आता काय करा. ते वरचे काढले कंस, कंस भरले अंदर. सरे कंस अंदरच भरले. वरचा कळबा खालचा जो होता तो रोज गायला टाकत जाय, दूध काढत जाय, दूध पेत जाय. नाव काय, ब्रह्मचारी. एवढं लक्षात ठेवा, बाकीच नका लक्षात ठेवा. ब्रह्मचारी. आता रोज आराधना करायची देवाची. आता कायच्या नांदी लागले, गैले चारा टाका, दूध काढा, मग थोडंसं चाय दूध प्या, मग थोडी ताकद आली, मग ते कंस गिंस पा. तिकडे उंदर गिंदर लागले, काय लागले त्याच्या नांदी, राहिली तपश्चर्या. कोण आहे, ब्रह्मचारी. आता काय झालं, कंस झोपडीमध्ये टाकले तर उंदर झाले, मामोजी, माऊस. मग आता ब्रह्मचार्यांनी बोक्या पोचला. बोक्या समजतो ना, बोक्या तो लक्ष ठेवायचा उंदरावर. कोण, बोक्या. हे शब्द मोठे आनंदाचे. तो उंदरावर लक्ष ठेवायचा. कोण, बोक्या. आणि त्याच्यापेक्षा मोठ्या बोक्या, या बोक्यावर लक्ष ठेवायचं. हा का कमी झाला काय आता? मी आतापर्यंत ब्रह्मचारी म्हटलं, परंतु आता याचा संसार वाढत आहे. पहा कसा वाढ. मग आता बोक्याले दूध पाजत जाय, हे पेत जाय. गावकऱ्यांनी विचार केला आता साधू महात्माची आपल्या एका गायीच्या कारणाने सर्व दिवस म्हणे यायचा, याच मार्गी चालला, यांना आराधना करायला भेटत नाही, तपश्चर्या करायला भेटत नाही. मग आता गावकऱ्यांनी पुन्हा विचार केला, मग काय करता म्हणे, साधू बाबा आता तुमची पूजाच बंद झाली हो ना म्हणे राजा, म्हणे ह्या एका गायीच्या कारणाने. मग म्हणे एक काम करा साधू बाबा, आमच्या गावामध्ये एक व्यक्ती आहे, निराधार आहे, त्यांचं कोणीच नाही मागाना पुढं, म्हणून त्या व्यक्तीला आम्ही तुमच्या शेवमध्ये ठेवून देतो. इथं तुमच्या आश्रमाचं सर्व काही ते पाहून घेईल, हा तुमचं दूध वगैरे तयार करून सर्व देईल, फक्त तुम्ही देवाची आराधना करा. मग गावातून एक सेवेकरी त्या ठिकाणी ठेवण्यात आली. कोण,
ब्रह्मचारी. आता ब्रह्मचार्याचे कपडे आणि सेवेकरीचे कपडे एकाच दोरीवर टाकण्यात आले. कोण? ब्रह्मचारी. ब्रह्मचारी असल्यानंतरही संसारामध्ये शेवटी फसला, कारण इच्छा मरू शकत नाही. म्हणून म्हणतात मारा इच्छेला मारा. कपडा चोला बदलल्याने काही होणार नाही, जंगलात झाल्याने काही होणार नाही. घरामध्ये राहूनही आपण या ठिकाणी परमात्माला प्राप्त करू शकतो. फक्त अट आहे आपल्या इच्छा मारा. ऋषी महात्माने विचार केला, मला महाराज समजून सांगायचे. महाराज ऋषी महात्माने विचार केला. मग जंगलात गेल्यानंतर ही इच्छा त्रास देते, पिच्छा सोडत नाही. मग काय करावं, कसं करावं, विचारणे पडला. काय महाराज, या इच्छेला कसं मारावं, मोठा प्रश्न पडला. आणि हे तत्व सर्वात महत्वाचं. आता इच्छा कशामध्ये? तुम्ही शेतामध्ये गेले, कदाचित जंगलाच्या रस्त्याने गेले, आणि कधी न हो तुमच्या पायात काटा गळला. काय गळला? काटाच म्हणते त्याले. काटा काटे भरपूर आहे. कधी गळते या काटेचं सांगता येत नाही. काटेवर लक्ष ठेवत जा. रस्ते जरी चांगले आहे, पण कोणता काटा कधी येईल सांगता येत नाही. वेदांताचे शब्द आहे, लक्षात घेत जा. काटेचं सांगता येत, काटे सांगता येत. तुम्ही जंगलात गेले, शेताच्या रस्त्याने गेले, तुमच्या पायात काटा गळला. आता त्या काट्याला काढायचं आहे. तुमच्याजवळ हातपिणी नाही. आयडिया दिमाग लावू नका. हातपिन असत, हातपिणी नाही तुमच्याजवळ, काहीच नाही आहे. मग आता काय करता? फोन लावताय घरी, सुई घेऊन या म्हणून. काटा कसा काढ 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 न ऋतू कोणाले. पण वेदांतकार म्हणतात, ऋषी महात्माने विचार केला, इच्छा मरत नाही. इच्छा म्हणजे काय? काटा. काम काटा है, इच्छा काय? एक काटा आहे, आणि हा काटा गळत राहतो, रुतत राहतो. मग आता जंगलात आपण गेलो, तर मग आपल्या पायात काटा रुतला. बोला बोला, चट चट, पायातला काटा काढायचा आहे. वेदना होऊन राहिल्या, काढा पटकन. कशाने काढता? बोला बोला, काय न काढता काटा? ओ बिचारे, हे काटे गुटी आहे का याच्या भागवतातून? काय निघून सांगताच येत नाही. हो, सांगताच येत नाही. काय करतात? जंगलात गेलो आपण. जंगलात जाताना आपल्या पाय, मग चप्पल होती ना महाराज, मला नका सांगू, चपलीतून रुतला. चपलीतून रुतला. काटा पॉवरफुल आहे, काटा पॉवरफुल आहे. कसा काढता? कसा काढता? तर काढल्याशिवाय मग कसं मला वेद नाही, तर मग तो भागवत कसं होईल? आहे की नाही? मग काटा काढायचा आहे ना. देव सोपा नाही, देव सहज नाही. आम्ही जंगलामध्ये गेलो, पायामध्ये काटा गळला. आता पायामध्ये काटा गळला, चालता येणार नाही, कुठे जाता येणार नाही, त्रास वाढला, आता बोलताही येणार नाही. कसं कसं? मग आता इथे वेदांत वापरावा लागेल. पायामध्ये जर काटा रुतला, तर आता इकडला तिकडला विचार करू नका. काय करा? तिथेच एखाद्या झाडाचा काटा तोडा, आणि त्या काट्याने आपल्या पायातला काटा काढा. काटे से काटा निकाला जाता है भैया. वेदांत काट्यानेच काटा काढला जातात. कोणते काटे?
ही कळले तुमचे व्यवहारातले काटे नाही बरं, ते काटे नका काढू. नाही तर मग लोक म्हणतात घरची बाई म्हणते पतीले थांब तू आहे काटा आहे घरी. कोणाकोणाला सवय असते ना, कोणी आलं म्हणजे अपमान करण्याचा सवय असते कोणाकोणाला, आपल्या घरचा बाईचा अपमानच करत राहते. एका ठिकाणी पाहिलं चाय घेतला तर घरचा मालिक काय म्हणते, महाराज आमच्या घरासमोर साखरीचा ट्रकच उलटते. समजले ना यानं का बोलला असा, म्हणजे याच्या मतानं चाय जास्त गोड झाला, इले सवय आहे हे अशी आहे, ते तर एका शब्दात बोललं, तिला समजते सर्व. बाबू ते अलबज्जत मना सर्व समजते. फक्त हे काटे नका काढत तुम्ही नका लक्ष देऊ, नाही तर मग ते कसं होते चालू असं म्हटलं काय थांब बज्जत मी तुला एक दिवस शिकवतो. हा एका गावात एक आई पाहिली, असंच झालं त्या गावात. याला तेच सवय होती येऊन जाऊन हे काढणं, तुला समजत नाही हा असं तसं, तेव्हा थांब म्हणे एखाद्या दिवशी होते म्हणजे चांगला. आता काय झालं, त्याच्या घरी आले पाहुणे कोणती वय जवळचे होते आले उन्हाळ्याचे दिवस, आणि ते कायच्यासाठी आले होते, मुली बघायला आले होते. येत असते जात असते. मग आता यायच्या काळी उतरले तर मग आता बैठकीत बसले, त्या मालकाने सांगितलं मग चाय घे करून हा करतो, टेन्शन ना घेऊन. ह्या बुवा बसला बैठकीत, मग ते तिकडे आमचं तिकडे शेत, इकडला प्लॉट, ती हा तिच्या बँकेत फक्त वरच्या बँकेत सोडून बाकी सगळीकडे जमा आहे. हे चालू झालं. तेवढ्यात तिनं ते गॅस वगैरे पेटला, तो गॅस पेटल्याबरोबर हिचं दिमागी पेटलं. म्हणे जवळचेच आहे म्हणे नातलग, याच्याच जवळचे आहे. मग आज घ्याव का म्हणे बदला. मग हिनं केला पक्का विचार, म्हणे हा म्हणजे चला बदला घेऊ, फक्त तुम्ही नका घेऊ असं मी फक्त सांगतो. यांना मुलगा होता, एक छोटा मुलगा होता, चिंट्याच होता. मुलाला बोलावलं पुन्हा घर मालकीनं, म्हणे बाळा इकडे. हा आई काय बाळा जा रे बैठक खोलीत जा, आणि तुझे बाबा बसले आहे ना. हो आई. बाबाला मन बेटा काय आई तुम्हाला दाय वाटायला बोलावलं. काय 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 करायला हे गेलं. आता हे पोट्ट हे गेलं, याला काय समजते म्हणजे कोणता विषय कसा सांगितला पाहिजे असं काही नाही. हा गेला, यायच्या गोष्टी चालू होते, मग तिथं तिथं एक राटगावापाशी प्लॉट आहे, हा तिकडे बड्डेराच्या समोर तिकडे यवतमाळ रस्त्यात निघतो तिथे एक प्लॉट आहे, असं तसं. मग ते चालू आहे आमचं. बाबा हे आलं म्हणत दचकू नका. काय रे आई दाय वाटायला बोलावते. यानं विचार केला म्हणे पोट्ट बाईकला बोट आहे, एवढ्या जण आहेत म्हणे, एवढं समोर असं करतोय काय दाबू. हा मग ते तिकडे एक मार्केटमध्ये मी शेटर पण घेतलं, असं तसं म्हणजे हे सोळ करायला. पाहुणे समजले, पाहुणे म्हणे तू आता आम्हाला काही सांग म्हणे, आम्हाला लक्षात आलं म्हणे राजा तू म्हणजे तू घरात कोणा धरतीच आहे, आलं लक्षात. दाय वाटणार म्हणे शेवटी, काही सांगू नको तू प्लॉट, आणि काही तू शेतावाड्या सांगू नको, म्हणजे मनात. अरे ह्या पोरानं समजून घ्या वगैरे चुपचाप निघून जा. ते पोरग पुन्हा बोला बाबा काय गोष्टी करताय, बोला तरी दाय वाटायला चल ना लवकर. अरे बाबा मग हे हा पोट्ट बायकला बिघडलं, हे ऐकत नाही, आमची ऐकत नाही, बाहेर खेळायला जाते, याच्या त्याच्या घरी जाते, इकडलं तिकडलं आणते, बडबड झालं, मॅट झालं, तोंडाला जाऊन यायच्या असं तसं. थांबा मी आता जाऊन येतो. काही बोलत असन पोट्ट काही बोलते म्हणे, याच्या आईनं काही सांगितलं असेल म्हणे, याचं लक्षात नका घेऊ म्हणे. बाकीचे म्हणे आम्ही लक्षात घेत नाही, पण आलं म्हणे ते लक्षात. ते गेले, उठले, किचन मध्ये गेले, गेल्याबरोबर काय फन 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 कसं का ग काय म्हणतेस, काही नाही म्हणे. मग हे बाबू कसा आला, काय म्हणतो, हा म्हणते आई दाय वाटायला बोलावते. हा बोलले म्हणले
बरं बरं. ते काय झालं म्हणे मागच्या मंगळवारी काय झाला, आपला जो चिंट्या आहे ना तो बिमार पडला होता. मग याचा फोर चालला होता. ते काय झालं म्हणे, म्हणून मी हनुमानजी गजानन महाराजच्या मंदिरात गेली म्हणे. तर मग तिथं हनुमानजी होते म्हणे. तर हनुमानजी मी विनंती केली म्हणे की हनुमानजी बाप्पा माझ्या चिंट्याची तब्येत लवकर बरी कर, पुढच्या मंगळवारी मी तुला चण्याची डाळ वाटत कर. म्हणजे प्रसाद म्हणून चण्याची डाळ असते ते साखर टाक चण्याची डाळ. हो म्हणे. मग तुम्हाला काय वाटलं म्हणे, वडे याच्यासाठी का चण्याची डाळ तर बेसन करायचं आहे म्हणजे खाऊ म्हणे. तुमच्या हातून कधी वाटून म्हटलं काय म्हणे. मग तेच तर म्हटलं म्हणे पोट्ट जाऊ द्या म्हणे, त्याचं काय लक्षात घेता म्हटलं म्हणे. मी तेच तुम्हाला डाळ वाटले तिनं वाटी तयार ठेवली होती. आणि घ्या म्हणे वाटी, जा म्हणे पाहुणे आले म्हणे, आता पाहुण्याला देऊन द्या म्हणे प्रसाद म्हणून चण्याची डाळ. यानं आणली वाटी बैठकीत पाहुणेले, घ्या म्हणे. ते काही नाही म्हणे, मागच्या मंगळवारी पोट्ट बिमार पडलं होतं, ते त्याची प्रसादीनं कबूल करता. घ्या घ्या घ्या. पाहुण्याने विचार केला, राजा ह्या प्रसाद नाही हो म्हणे, तुझे डाळ वाटून राहिला असं त्याच्यातलीच डाळ त्या वाटायला. हे समजले ना, हे समजले म्हणजे काय झालं, माराही नाही लागला आणि कामही झालं. कोठे कोठे असंही ऍडजस्टमेंट चालू आहे का. म्हणून काय, त्या काट्याच्या नादी लागू नका. त्या काट्याकडे पाहाल तर तुमचं ध्येय पूर्ण होणार नाही. पण थांबू नका, चला. म्हणून या ऋषी महात्माने विचार केला, इच्छा काटा आहे. इच्छा काय, काटा आहे. मग जर हा काटा त्रास देतो, मग काट्याने काटा काढला पाहिजे. मग काय करा, जायचं आहे मग स्टेरिंग फिरवा. मग इच्छा कशामध्ये ठेवा. ऋषी महात्माने काय तत्व वापरलं, शेवटी इच्छाच आहे ना. मग आता ही इच्छा कुठे न्या, ही इच्छा परमात्मामध्ये न्या. म्हणजे काट्याने काटा आपल्या मताने निघून जाईल. इच्छा. आणि हे ऋषी महात्मा त्या ठिकाणी गोपी बनून आले. गोपी, कोणी झाड बनलं, कोणी रेती बनलं, कोणी दगड बनला, कोणी त्या पाण्यामध्ये मासुडी बनला. अनेक ऋषी महात्मा त्या ठिकाणी अलग अलग रूपामध्ये सर्व येऊन त्या ठिकाणी संबलित झालेले आहे. का, कारण की यांचा शेवटचा जन्म आहे, शेवटचा जन्म आहे. त्याच गोपी म्हणून बनले ऋषी महात्मा. शुकदेवजी महाराज म्हणतात काय, गोपी पिबती गोपी गोपी इंद्रिये भक्ति रस पीबत. गोपी पिबती गोपी इंद्रिये भक्ति रस. रासलीला अनुशुद्ध लीला आहे. शुकदेवजी महाराज म्हणतात, परीक्षित म्हणून रासलीला कथा सावधान पूर्वक ऐकायची आहे. कारण की हे फल प्रकरण आहे. जी भक्ती केली त्या भक्तीचं फळ आता यांना भेटणार आहे. म्हणून महाराज सावधान पूर्वक ऐकायला शुकदेवजी महाराज सांगतात परीक्षिताला. परीक्षित, शरीर मलमूत्राने भरलेलं आहे. गीताही सांगते, सर्व शास्त्रकार सांगतात, सर्व वेद पुराण सांगतात. शरीर कसं आहे, मल आणि मूत्राने भरलेला हा देह आहे. मग परमात्मा या मलमूत्राला आलिंगन देईल काय, पहिला प्रश्न. अर्थ काय, श्रीकृष्णाने कोणाच्या देहाला आलिंगन दिलं नाही. मग काम जानामि ते मूल संकल्पात किल जायसे.
नत्वा संकल्पयिष्यामि तेन मे न भविष्यति। शुकदूजी महाराज म्हणतात देह सुंदर नाही देव सुंदर आहे। कोण सुंदर आहे? आपण सुंदर आहोत। एका ठिकाणी गेलो, काकू काय सांगू तुम्हाला, त्या घरी गेलो आणि त्या घरी ना बैठकीत एका छोट्याशा मुलीचा फोटो होता आणि ती काय गोल गोजिरी, तिचे मस्त हे गालन, जगाचा तो फ्राक तिचा सुंदर दिसत होता, छोटीशी मुलगी। मग मी त्यांना त्या लोकांना म्हटलं ही मुलगी कुठे आहे, म्हटलं बा छोटीशी मस्त गोड दिसते म्हटलं, तर कोणीच नाही बोललं। महाराज घ्या ना म्हणे बिस्किट घ्या, चाय घ्या, म्हटलं बिस्किट चाय म्हटलं टॉमी खाते मी नाही खात, तो द्या। तर ते कुठे आहे म्हटलं, मुलीला आवाज जरा म्हटलं त्या किती गोड दिसते म्हटलं। एक म्हातारी माझ्या समोर आली, ती हसायला लागली। मी म्हटलं म्हातारी तू माझ्याकडे पण का असते म्हटलं, काय म्हणे महाराजजी। नाही बाप्पा मी तुझ्यासोबत काय बोललो म्हटलं, तू कोण हसतं माझ्याकडे पाहून, ते अशी करत जाय, असं असं दुपट्टा नेत जाय, अशी करत जाय। म्हटलं अरे अरे मी म्हटलं बा म्हातारे तू कोण लाजतं म्हटलं, त्या पोरीला पाठवून म्हटलं आण म्हटलं कोण येत ते, मी निघतो म्हटलं, झालं माझ्या टिक्का बुक्का म्हटलं, चल मी निघतो, आण ना त्या मुलीला। काळजी म्हणे महाराज। म्हटलं काळजी मला कशाचीच काळजी नाही म्हटलं, नाही म्हणायची म्हणे। म्हटलं मग काय म्हणतो तू, काय म्हणे महाराज, अहो बिचारे म्हटलं काय काय मध्ये झंझट सोडणं, गाडी निघून जाईन ना। म्हटलं त्या मुलीला आणा, बाकीचे सर्व होते ते आपले चाय पाणी घेऊन राहिले, माझ्याकडे पाहून राहिले, कोणीच काही बोलून नाही राहिलं। म्हटलं पहा म्हटलं त्या मुलीला बोलावून द्या, मला फक्त तिला पाहायचंय बस झालं। कधी कधी देवाची भक्ताचे दर्शन करण्याची इच्छा होत असते, काय आणा म्हटलं त्या मुलीला। ते म्हातारी अजून पूर्ण समोर आली, काय म्हणे महाराज। मॅडम तू बाजूला म्हटलं, मना मना देऊन राहिली मगांपासून, तिचे दात गीते सगळे पडले होते, ते असं अंदर होतं, मस्त दिसत होता खजाना तिचा। मी म्हटलं आता काय करू म्हटलं म्हातारे, ती मुलगी कुठं आहे? ती म्हातारी बोलली काय, हळूच तिनं तिचा पदर पकडला आणि ती बोलायला लागली, महाराजजी त्या फोटोतली मीच होय म्हणे लहानपणची। म्हातारी म्हणे तू हो म्हणे, मी लहानपणी चांगली दिसो म्हणे। नाही आता तर म्हटलं असं वाटते की त्या गुफेत जाऊन बसा तपश्चर्या करायच्या। काळजी म्हणे महाराज तुम्ही लाज होता। मी म्हटलं मला काय सांगायचंय, परिवर्तन जीवनाचं एक तत्व आहे। या संसारामध्ये प्रत्येक विषय परिवर्तनशील आहे, परिवर्तनशील आहे। प्रत्येकामध्ये परिवर्तन या ठिकाणी होणारच, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे काम जानामि ते मूलम संकल्पात किल जायसे नत्वा संकल्पयिष्यामि तेन मे न भविष्यति। म्हणून देह सुंदर नाही, देव सुंदर आहे। कोण सुंदर आहे? देव सुंदर आहे। म्हणून तर त्या गोपिया म्हणतात ना, कधी कधी बोलतात ना, काय तुझे किसने सजाया तेरा श्रृंगार किसने किया, सावरे सावरे तुझे किसने सजाया। म्हणून त्या गोपी म्हणतात, सुंदर भाव त्या गोपीचा आपण व्यक्त करू। काय म्हणतात?
हो तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। लगे है दुल्हा सा बलवान सावरे, लगे दुल्हा सा श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। मस्तक पर मलिया गिरि चंदन केशर तिलक लगाया, केशर तिलक लगाया, केशर तिलक लगाया। मस्तक पर मलिया गिरि चंदन केशर तिलक लगाया, मोर मुकुट कानों में कुंडल इतर खूब सजाया, महकता रहे महकता रहे दरबार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। बोल सावरे बोल तुम्हें मैं कौन सा भजन सुनाऊं, कौन सा भजन सुनाऊं, कौन सा भजन सुनाऊं। बोल सावरे बोल तुम्हें मैं कौन सा भजन सुनाऊं, कौन सा भजन सुनाऊं। ऐसा राग बता दे काना, ऐसा राग बता दे गाना, तू नाचे मैं गाऊं, तू नाचे मैं गाऊं, तू नाचे मैं गाऊं। नचाता रहूं नचाता रहूं हर बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। श्री राधे बागों से गलियां सुन कर तुम्हें, बागों से गलियां चुन चुन कर गया मैं तेरे लिए लाऊं, शाम तेरे लिए लाऊं, शाम तेरे लिए लाऊं। बागों से गलियां चुन चुन कर सुंदर हार बनाऊं, सुंदर हार बनाऊं। रहे सलामत हाथ सदाओ, रहे सलामत हाथ सदा। किसने तुझे सजाया, किसने तुझे सजाया। महकता रहे महकता रहे दरबार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। महकता रहे दरबार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे। ओ कहीं लग न जाए नजर सावरे, कहीं लग न जाए नजर सावरे, तेरा किसने किया श्रृंगार
राधे जय जय श्री राधे। तेरा किसने किया श्रृंगार सा, कहीं लग न जाए नजर सावरे, कहीं लग न जाए नजर सावरे। तेरा किसने किया श्रृंगार सा। शुकदेवजी महाराज म्हणतात देह सुंदर नाही, देव सुंदर आहे, देव सुंदर आहे। आपण जर सुंदर आलो असतो तर मग शेवटच्या दिवशी आपल्याला घरातच ठेवलं असतं, बरोबर नाही काय? कोणी कोणाच्या नाकामध्ये कापसाची बोळे टाकते काय? बोला बोला, टाक टाक। पण शेवटच्या क्षणी टाकते ना बोळे नाकामध्ये, कारण की त्या छिद्रांना बंद करण्यात येते, वापस नाही घुसला पाहिजे या नाकातून अजून। म्हणून म्हणतात दैव कुणाला कळे मानवा, दैव कुणाला कळे। ऐक मानवा तुला सांगतो उत्तम नरदेही, मोहमायेचा झुटा पसारा जगी आपलं कोणी नाही। आजकाल तर गेल्यावर लोकांले, आजकालच्या लेकराले भेव लागते, फोटोही लावत नाही, भेव लागते म्हणते। एका घरी गेलो, मी म्हटलं का कुठे आहे तुमच्या आवाजा, झोऱ्यात ठेवला म्हणे, झोऱ्यात मिळाला तो, झोऱ्यातून पाय फोन राहिला ना असा असा, काढला त्याले भाई नाही, बरोबर नाही। ते फोटो कायच्यासाठी असते? ते पूजेसाठी नसते, फोटो कायच्यासाठी आहे? त्यांची आठवण म्हणून आहे, बाकी फोटोचा काही मतलब नाही। आठवण म्हणून, आठवण म्हणजे जे चामडा आहे, जे हाड आहे, हे जे फोटो मध्ये दिसतात ना, यांनी घडवलेला आहे, हा देह यांनी घडवलेला आहे। म्हणून ते चित्र लावतात, बाकी देव म्हणून नाही, काही त्याची पूजा नाही तशी, आठवण म्हणून आहे। फोटो लावलेच म्हणून काही खरं नाही, फक्त मनात ठेवा त्यांना, हरकत नाही। शुकदेवजी महाराज म्हणतात एकच, देहाच्या मागे लागू नका, देवाच्या मागे लागा। कोणाच्या मागे लागायचंय? देहाच्या मागे लागू नका, देवाच्या मागे लागा। देह कामी पडणार नाही, तुमचाही देह नाही आणि दुसऱ्याचाही देह नाही, देह कामी पडू शकत नाही। कामी कोण पडेल? देव पडेल, तो गजानन बाबा कामी पडेल। शेवटची शिदोरी म्हणजे तोच आहे, ती शिदोरी आहे।